देतात त्यांना आम्ही कर्ज वाटप करतो आणि त्या कर्ज वाटपाच्या माध्यमातून ही संस्था या ठिकाणी चालत असते। खरं तर 23 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि 18 कोटी ठेवी आहेत। ठेवी आपल्याला या ठिकाणी थोड्याशा वाढवाव्या लागणार आहेत, थोडेसे कष्ट या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागणार आहे। निश्चितपणाने संग्राम दादा, या मांडवगडमध्ये असं एकही कुटुंब नाहीये की तुम्ही त्या कुटुंबापर्यंत पोहोचलेले नाही आणि तुमच्या एका शब्दावरती ही सर्व मंडळी आपल्या शाखेमध्ये ठेवी ठेवल्याशिवाय राहणार नाही। जाकीर भाईंनी सांगितलं की विश्वासावरती ठेवी ठेवल्या जातात आणि तुम्ही जो आमच्या बँकेवरती विश्वास दाखवलेला आहे तो खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे। सर्व सभासदांचं मी मनापासून कौतुक करेन, त्यांना धन्यवाद देईन। आप्पा हरे, खरंच तुमचं मी मनापासून कौतुक या गोष्टीसाठी करेन की मला वाटते आपली जन्मभूमी दुसऱ्या जिल्ह्यावरती आहे, पण ते कुटुंबाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या प्रगतीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या हरेर बहिणी आहेत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन। तुम्ही त्या दिवशी शिरूर शाखेमध्ये भाषण करताना सांगितलं की मी बँकेमध्ये सर्व्हिस केल्याच्या नंतर माझी प्रगती कशी झाली। खरं तर ही शाखा